मित्रांनो, तुम्हाला फेसबुकचं अकाउंट डिलीट करायचं असेल सगळ्यात अगोदर तुम्हाला फेसबुकला प्ले स्टोअरवरून अपडेट करायचं आहे. तरच मित्रांनो फेसबुकचं अकाउंट तुमचं डिलीट होणार, नाही तर नाही होणार. सगळ्यात पहिले तुम्हाला फेसबुक अपडेट करायचं आहे. फेसबुक अपडेट केल्यावर मित्रांनो तुम्हाला फेसबुकला ओपन करायचं आहे. फेसबुकला ओपन केल्यावर तुम्हाला प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे. प्रोफाईलवर क्लिक केल्यावर मित्रांनो इथे सर्व काही बदलून गेलेलं आहे. बघू शकता तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यावर तुम्हाला सेटिंग अँड प्रायव्हसीवर क्लिक करायचं आहे. सेटिंग अँड प्रायव्हसीवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे आता मी सांगणार आहे तुम्ही फेसबुकचं अकाउंट कसे डिलीट करू शकता. तर सेटिंग अँड प्रायव्हसीवर क्लिक केल्यावर सेटिंगवर यायचं आहे. सेटिंगवर आल्यावर तुम्हाला मित्रांनो इथे मेटाचा ऑप्शन दिसत असेल. मित्रांनो इथे मेटाच्या ऑप्शनमध्ये इथे तुम्हाला खाली आल्यावर इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल मित्रांनो की त्या ऑप्शनचं नाव आहे मित्रांनो इथे मेटावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मेटावर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यावर इथे तुम्हाला पर्सनल डिटेलवर क्लिक करायचं आहे. पर्सनल डिटेलवर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला तुमचं जीमेल अकाउंट दिसत असेल आणि इथे तुमचं बर्थ डेट पण दिसत असेल. इथे सर्व माहिती इथे तुमची दिसून जाणार आहे आणि इथे खाली इंट्रोडक्शन पण तुम्ही वाचून घेऊ शकता मित्रांनो. तर आपण त्याच्यावर क्लिक करूया. त्याच्यावर क्लिक केल्यावर इथे बघू शकता अकाउंट ओनरशिप अँड कंट्रोल. इथे तुम्हाला डिलेक्शनवर क्लिक करायचं, म्हणजे सेकंड ऑप्शनवर क्लिक करायचं. सेकंड ऑप्शनवर क्लिक केला इथे तुम्हाला इथे बघू शकता तुम्हाला कोणचं अकाउंट तुमचं डिलीट करायचं आहे. त्या सिलेक्ट केल्यावर इथे तुम्हाला डिटेक्टिव्ह अकाउंट, म्हणजे तुम्हाला काही दिवस पुरतं तुमचं अकाउंट डिलीट होणार, आणि डिलीट अकाउंट म्हणजे तुमचं परमनंटली अकाउंट डिलीट होणार. चला, जर आपण परमनंटली आपल्याला अकाउंट डिलीट करायचं तर आपण डिलीट अकाउंटवर सिलेक्ट करणार आहोत. डिलीट अकाउंटवर सिलेक्ट केल्यावर इथे तुम्हाला कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवर क्लिक केल्यावर आता मित्रांनो इथे तुम्हाला आणखीन एक इन्फॉर्मेशन दिल्या जाईल, ते तुम्हाला वाचून घ्यायचे. इथे बघू शकता डिलीटिंग युअर फेसबुक अकाउंट, हे सर्व इन्फॉर्मेशन वाचलं तिथे कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवर इथे क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला तुमचं अकाउंट पण पाहून घ्यायचं आहे तेच आहे की नाही. तर कंटिन्यूवर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला पुढची प्रोसेस सांगणार आहोत मी. कंटिन्यूवर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला आता एक पेज ओपन होणार आहे. पेज ओपन झाल्यावर तुम्हाला इथे रिझन द्यायचा आहे फेसबुकला की तुम्ही कोणत्या, म्हणजे कशाच्याने तुम्ही फेसबुक अकाउंट डिलीट करत आहात. चला, तर आपण याच्यातलं कोणते ऑप्शन सिलेक्ट करूया. आपण पहिलं ऑप्शन सिलेक्ट करूया की आय स्पेंड टू मच टाईम ऑन फेसबुक, म्हणजे मी माझा जास्त वेळ फेसबुकला देतो असं आपण इथे रिझन देऊया आणि कंटिन्यूवर क्लिक करूया. कंटिन्यूवर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला आणखीन एकदा कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. इथे कंटिन्यूवर क्लिक केल्यावर इथे तुम्ही सर्व इथे तुम्हाला परमनंट डिलीट अकाउंट इथे सर्व इन्फॉर्मेशन दिल्या जाईल. मित्रांनो, तुम्ही जर इथे फेसबुकवर ते पण फोटो व्हिडिओ अपलोड केले आहेत ते सर्व इथे अकाउंट डिलीट झाल्यावर चालले जाते. तर ते जर तुम्हाला डाउनलोड करायचे असतील तिथे डाउनलोड इन्फो करून डाउनलोड करू शकता. इथे बघू शकता आपले किती मोठे 450 फोटो आहेत आणि किती मोठे पोस्ट पण अपलोड केले आहे आपण. त्या सर्व तुम्ही डाउनलोड करू शकता आणि कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला तुमच्या अकाउंटचा पासवर्ड टाकायचा आहे आणि तुमचं अकाउंट परमनंटली डिलीट होऊन जाणार आहे. तर आपला व्हिडिओ आपण इथे सेंड करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओला. तुम्हाला जर पासवर्ड माहीत नसेल तर मी याच्यावर एक नक्की व्हिडिओ बनवणार आहे. चला, तर आपला व्हिडिओ इथे सेंड करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओला.